ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स. नमस्कार, पुन्हा एकदा मी नितीन बोरसे आपलं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज सकाळी असं वाटलं की काहीतरी आगळं वेगळं खावं, काहीतरी वेगळं खावं आणि मग नेहमीप्रमाणे आपले काही फूड ब्लॉग चेक केले आणि त्याच्यामध्ये ठाणे शहरातलं एक अतिशय नवीन रेस्टॉरंट अचानक समोर आलं. या रेस्टॉरंटचं नाव आहे मी ठाणेकर. तर मी ठाणेकर कुठे आहे याचा शोध घेतला आणि आपलं घंटाळी मैदान जे आहे, घंटाळी देवीचं मैदान जे आहे त्याच्या एक्झॅक्टली बाजूला मी ठाणेकर हे अतिशय सुंदर अशा प्रकारचं रेस्टॉरंट आहे. मस्त ॲम्बियन्स आहे, अगदी घरगुती स्वरूपाचा ॲम्बियन्स आहे. ठाणेकर असल्यामुळे इथे ठाण्याचे सगळे प्राईम स्पॉट जे आहेत हे आपल्याला बघायला मिळतात. याच्यामध्ये तुम्हाला ठाणे शहरातील तलावपळीची चित्र दिसतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाचं एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं म्युरल, आय एम टॉकिंग म्युरल, या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. उपवनचा लेक आहे. उपवनच्या लेकमधला जो शंभू महादेवाचा जो एक सुंदर पुतळा आहे तो या ठिकाणी डेपिक्ट करण्यात आलेला आहे. आणि इथे आतमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने असं वाटायला लागतं की आपण ठाणेकर आहोत आणि आपण ठाण्यातल्या एका ऑथेंटिक रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत. साहजिकच आपल्याला प्रश्न पडतो की मी इथे मागवायचं काय, मी इथे नेमकं खायचं काय. तर मी ठाणेकर मध्ये त्यांनी पूर्णपणे ऑथेंटिक अशा प्रकारच्या डिशेस ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रचंड एक्सपिरियन्स आहे त्यांना, म्हणजे रेस्टॉरंट या बिझनेसचा प्रचंड एक्सपिरियन्स आहे आणि त्याच्यामुळेच त्यांनी आपला मेनू देखील त्याच पद्धतीने सेट केलेला आहे. तर या तंदूर थाळीमध्ये अनेक प्रकार आहेत. या तंदूर थाळीमध्ये अत्यंत चवदार अशा प्रकारची बिर्याणी आपल्याला बघायला मिळते, आपल्याला खायला मिळते. याच थाळीमध्ये तुम्हाला प्रॉन्स सुक्का देखील अतिशय चांगल्या पद्धतीने मिळतो. फिश स्टार्टर्स देखील या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात. फिश स्टार्टरच्या संदर्भात आपण बोलत असतानाच फिश अतिशय मस्त अशा प्रकारची ही मी सुरमई तुम्हाला दाखवतो. एक असा आपला जो पाम आहे, आपला जो तळहात आहे त्याच्या आकाराची मस्त अशा प्रकारची सुरमई त्यांनी आता इथे सर्व केलेली आहे. आणि आय थिंक खाल्ल्याशिवाय मला राहणार नाही, एवढी सुंदर ही एक्सलंट. म्हणजे ही फक्त मोठी नाही आहे, ही जी सुरमई आहे ही चांगली जाड सुद्धा आहे आणि एवढी फ्रेश आहे, एक्सलंट. आणि म्हणूनच कदाचित या त्यांच्या तंदूर थाळीला, म्हणजे मगाशी मी त्यांच्या आत्ता मालकांशी बोलवतो, मॅनेजरशी बोलवतो, दिवसाला 50-75 थाळ्या या विकल्या जातात. आणि रेस्टॉरंट चालू होऊन साधारणपणे गेल्या 2 वर्षांपासून आहे. आणि मी ठाणेकरला प्रचंड रिस्पॉन्स मिळाल्यानंतर मी ठाणेकरची दुसरी ब्रँच आता घंटाळी मैदानाच्या एक्झॅक्टली बाजूला सुरू झालेली आहे. आणि ही ब्रँच सुरू होऊन साधारणपणे 8 ते 10 दिवस झालेले आहेत. पण 8 ते 10 दिवसांच्या कालावधीमध्ये एक बस क्रिएट झालेला आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही. ज्याप्रमाणे यांची तंदूर थाळी खूप फेमस आहे, त्याच पद्धतीने यांचे जे कबाब आहेत हे कबाब देखील अप्रतिम आहेत. या कबाबना देखील खूप जबरदस्त अशा प्रकारची व्हरायटी आहे. रोजाली कबाब हा त्यांचा एक आगळा वेगळा वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचा कबाब. त्याचप्रमाणे उराणी कबाब हा देखील अतिशय फेमस झालेला आहे. या कबाबचं वैशिष्ट्य काय आहे तर या कबाबमध्ये खिम्याचं स्टफिंग ते करत असतात आणि
तोंडात टाकल्याबरोबर आता माझ्याकडे काही त्यांचे कबाब्स आलेले आहेत आणि आपण बघू शकतो अतिशय सॉफ्ट अशा प्रकारचं हे चिकन आहे आणि अनेक वर्षाचा एक्सपिरियन्स असल्यामुळे त्यांचे जे शेफ आहेत त्यांनी स्वतःचा जीव याच्यात अक्षरशः ओतलेला आहे. आपण टेस्ट करून बघूया. एक्सलंट. याच्याबरोबर ते ग्रीन चटणी सर्व करतात आणि बघता क्षणी अगदी कुठल्याही खवय्याच्या प्रेमात पडेल अशा प्रकारचे हे सगळे कबाब आहेत. मित्रांनो, या कबाब बरोबरच त्यांचा जो चीज काली मिरी कबाब आहे या कबाबला देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. आता माझ्या स्क्रीनवर तुम्हाला हा चीज काली मिरी कबाब दिसतोय. खाल्ल्यानंतर अक्षरशः असं ना म्हणतात ना मनाची तंद्री लागते. खूप धमाल येते. म्हणजे मी तुम्हाला इथे यावंच लागेल. बरोबर घंटाळी मैदानाच्या एक्झॅक्टली बाजूला हे मी ठाणेकर हे उघडलेलं आहे. आपण त्यांचे जे मॅनेजर आहेत श्री अन्सार त्यांचा एक छोटासा बाईट बघूया आणि त्यांनी पण याच्यामध्ये खूप असं एफर्ट्स टाकलेले आहेत, जीव टाकलेला आहे अक्षरशः आणि त्यातनं हे सगळी जी डिश आहेत हा सगळा जो मेन्यू आहे हा सगळा सेट झालेला आहे. बघूया अन्सार काय म्हणतात. मी ठाणेकरचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या इथे बऱ्याच प्रकारचे डिशेस अवेलेबल आहेत. लाईक आपण तंदूर सर्व करतो, आपण सी फूड सर्व करतो, आपण चायनीज सर्व करतो, पण इंडियनमध्ये बऱ्यापैकी डिशेस सर्व करतो. आपल्याकडे तंदूर थाळी आहे, तो त्याच्यामध्ये आपण बऱ्याचपैकी तंदूर आयटम लाईक तंदूर स्टार्टर, बिर्याणी देतो, आपण प्रॉन्स सुका देतो, त्यामध्ये फिश स्टार्टर असतो, तांदळाची भाकरी किंवा चपाती, सोलकढी. तर अशा प्रकारची थाळी आपल्याकडे जी आहे ती एकासाठी इनफ आहे. कबाब, तंदूर आयटममध्ये कबाब, प्रॉन्स आहेत, स्टफिंग कबाब आहेत, पनीर व्हेजमध्ये सुद्धा आपल्याकडे बरेच व्हरायटीज आहेत. पनीरमध्ये आपण स्टफिंग कबाब देतो, चिकनमध्ये स्टफिंग कबाब देतो आपण. थँक्यू अन्सार. तुम्ही मी ठाणेकर अगदी 2 वर्षांच्या कालावधीमध्ये मी ठाणेकरने तर ठाण्यामध्ये स्वतःची क्रेज निर्माण केली होतीच. आता त्यांची जी सेकंड ब्रँच चालू झालेली आहे घंटाळे मैदानाच्या एक्झॅक्टली बाजूला त्याला देखील ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे. ज्यावेळेस तुम्ही मेन कोर्समध्ये येताना इथे मी मुर्ग मसल्लम खाल्लं. अप्रतिम. मुर्ग मसल्लम ही पूर्ण इंडियामध्ये काय म्हणजे अफगाणिस्तानातनं आलेली ही डिश आहे फ्रँकली स्पीकिंग. आणि अफगाणिस्तानातनं आल्यानंतर त्याचं इंडियन व्हर्जन तयार केलं. पण आजपर्यंत जे काही इंडियन व्हर्जन झाले त्यातलं एक वन ऑफ द बेस्ट इंडियन व्हर्जन इथे चाखायला मिळालेलं आहे. हे जे मुर्ग मसल्लम आहे ना हे आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी तयार केलेलं आहे. हे यांनी पहिल्यांदा याचं तंदूर तयार केलेलं आहे आणि तंदूर नंतर त्यांनी ग्रेव्हीमध्ये टॉस केलेलं आहे. पण जे तंदूर त्यांनी बनवलेलं आहे ना ते एवढ्या सुंदर पद्धतीने त्यांनी ते बनवलेलं असतं. त्यातला जो मसाल्याचा जो खूप खूप ॲक्च्युली मॅरिनेशन हा एक महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये असला पाहिजे आणि खूप छान पद्धतीने ते सगळं हे तयार करत असतात. त्याच पद्धतीने अन्सार यांचीच आणखी क्रिएशन म्हणजे चिकन कोयला. तुम्हाला आठवतं का पूर्वीच्या काळी आपल्या कोकणामध्ये नारळीच्या करवंटीमध्ये कोळसा घेतला जायचा आणि नंतर मग त्या संपूर्ण भाजीला स्मोकी फ्लेवर येण्यासाठी त्यांनी नारळीच्या करवंटीमध्ये तो कोयला टाकला जायचा, कोळसा टाकला जायचा आणि मग त्याच्यानंतर ते सगळं झाकून ठेवलं जायचं आणि तो जो एक स्मोकी फ्लेवर यायचा ना तोच त्या चिकन कोयलामध्ये तुम्हाला बघायला मिळतो. खूप छान त्यांनी केलेलं आहे. ग्राहकांच्या अतिशय सुंदर प्रतिक्रिया या सगळ्याला प्राप्त झालेल्या आहेत. आपण काही ग्राहकांच्या प्रतिक्रिया बघूया. इथलं फूड बघायला गेलात तर खूप टेस्टी आहे आणि मेन म्हणजे स्पेशालिस्टी तंदूर थाली तर खूप म्हणजे फेमस आहे. त्यासाठी आम्ही प्रत्येकदा 2-3 वेळा तरी इथे व्हिजिट करतोच महिन्यातून. पण आम्ही आलो पण तुमच्या इथे येऊन आम्हाला चांगलं वाटलं आणि जेवणही स्वादिष्ट आणि टेस्टी आहे. तर मंडळी हे होते मी ठाणेकरचे काही समाधानी ग्राहक.
हे सगळे जे ग्राहक आहेत ना, त्या ग्राहकांना इथे का आवडतं माहिती का? कारण खरंच खूप छान केलेलं आहे यांनी. प्रत्येक मेन्यू अतिशय चांगल्या पद्धतीने सेट केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, कंजूसी नाहीये. आपण बघू शकतो सगळ्या ज्या डिश आहेत ना, ह्या 2 माणसं खूप छान पद्धतीने पोट भरून खाऊ शकतील अशा पद्धतीच्या सगळ्या डिश त्यांनी तयार केलेल्या आहेत. क्वांटिटी खूप छान आहे, क्वालिटी खूप छान आहे, चव खूप छान आहे आणि खरं सांगतो मी ठाणेकर खूप छान आहे. त्यांचं तसंच जे त्यांचे लॉलीपॉप्स आहेत ना, ते लॉलीपॉप्स देखील आगळे वेगळे लॉलीपॉप आहेत. हे ॲपल लॉलीपॉप आहेत आणि अन्सरने मला सांगितलं हे तो याचंच एवढं कौतुक करत होतं ना ह्या लॉलीपॉपचं, आपण त्याच्याविषयी. आणि हां, लॉलीपॉप बरोबरच त्यांचं जे प्लॅटर आहे, किती पीसेस असतील माहिती तुम्हाला? प्लॅटरमध्ये किती पीसेस असतील? 16 पीसेसचं प्लॅटर आहे. किती म्हणजे साधारणपणे 5 जणांना तर ते पुरेसे होतात. 5 जण तुम्ही आलात, छानपैकी प्लॅटर मागवा आणि या प्लॅटरमध्ये सगळं असतं. या प्लॅटरमध्ये तुम्हाला चिकन मिळेल, प्रॉन्स मिळेल, तुम्हाला फिश मिळेल. याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे? एका डिशमध्ये तुम्हाला सगळं मिळतंय. म्हणजे तुम्हाला चिकन मिळतंय, तुम्हाला प्रॉन्स मिळतंय, तुम्हाला फिश मिळतंय. फिशमध्ये सुद्धा व्हरायटी आहे. तुम्हाला सुरमई पाहिजे सुरमई, पॉपलेट पाहिजे पॉपलेट, अशा प्रकारचं अप्रतिम असं हे प्लॅटर आहे. आणखी 1-2 ग्राहकांच्या आपण प्रतिक्रिया बघूया. मालवणी जो फ्लेवर आहे इथला तो एकदमच म्हणजे बोलतात ना रेअर आहे. मालवणीचं स्पेशलिस्ट जे काही डिश असतात मालवण स्पेशल ते इथे मिळतात. टेस्ट अच्छा है यहाँ पे एंड यहाँ की जो चाइनीज़ है वो सुपर्ब है. आप अगर चाइनीज़ ऑर्डर करते हो तो उसमें पनीर की जो क्वांटिटी है वो बहुत बेस्ट होती है. अलग होटल्स में मैंने ट्राई किया हुआ है एंड सुपर्ब है. तर मंडळी, एवढं सगळं खाल्ल्यानंतर साहजिकच तुम्हाला डेझर्ट लागणार. आणि मग डेझर्ट काय? तर मी ठाणेकर मध्ये आल्यानंतर इथली सोलकढी पिल्याशिवाय तुमचा दिवस संपूच शकत नाही. एवढी सुंदर अशा प्रकारची ही सोलकढी आहे. या सोलकढी बरोबरच या ठिकाणी तुम्हाला व्हॅनिला गुलाबजाम आईस्क्रीम मिळते. लहान मुलांची तर ती अतिशय फेवरेट अशा प्रकारची ही आईस्क्रीम आहे, ही डिश आहे. पहिल्या दिवशीपासून या संपूर्ण डिशला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्याच पद्धतीने इथे तुम्हाला चॉकलेट ब्राउनी देखील सर्व केली जाते. सगळ्या कुटुंबाबरोबर या, मजा करा. संध्याकाळ छानपैकी स्पेंड होते. खूप जास्त एक्सपेन्सिव्ह सुद्धा नाहीये. आपल्या सगळ्यांच्या खिशाला परवडणारा आहे. कारण ठाणेकर माणूस हा मुळात मध्यमवर्गीय माणूस आहे. त्यामुळे त्याच्या खिशाला काय परवडतं हे मी ठाणेकरला सगळं चांगलं माहिती आहे आणि त्यामुळे त्यांना परवडतील अशा प्रकारचे दर या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. नक्की या. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, जर तुमचं वाढदिवस असेल, बर्थडे असेल, ॲनिव्हर्सरी असेल तर तुम्ही यांच्याकडे ते देखील सेलिब्रेट करू शकता. अशा प्रकारची सोय देखील त्यांनी वेगळी केलेली आहे. खूप छान पॅकेज केलेलं आहे. एकदा घंटाळी मैदानाच्या एक्झॅक्टली बाजूला मी ठाणेकर आहे, निश्चितपणे भेट द्या. खूप छान अशा प्रकारचं प्रेमाने बनवलेलं रेस्टॉरंट आहे. प्रेमाने सेट केलेला मेन्यू आहे. आपल्या खिशाला परवडणारा आहे. उत्तम क्वालिटी आहे. नक्की भेट द्या. आता पुरती मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स,
पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.